सर्वांना नमस्कार. 18 ऑक्टोबर या दिवशी गुरुबदल होणार आहे. या गुरुबदलाचा मेष ते मीन राशींवर काय परिणाम होणार आहे, या काळात कोणती उपासना करणं आवश्यक आहे, हे आपण समजून घेणार आहोत. आपल्या प्रत्येक कार्यालाच गुरुबळ असणं आवश्यक असतं. गुरुग्रह एका राशीत स्वतः विराजमान असतात आणि 3 स्थानांवर त्यांची अमृत दृष्टी ठेवत असतात. त्यामुळे संपूर्ण पत्रिका शुभ करण्याचं सामर्थ्य गुरुग्रहामध्ये आहे. गुरुग्रह दर 12 ते 13 महिन्यांनी राशी बदल करत असतात. 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 हा संपूर्ण वर्षातील अत्यंत सुंदर काळ आपल्यासाठी गुरु महाराज घेऊन येणार आहेत. या काळात गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करून उच्चीचे होतील. आश्विन कृष्ण द्वादशी शनिवार 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी सायंकाळी 7:41 गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचा पुण्यकाळ शनिवारी सायंकाळी 5:50 ते रात्री 9:32 पर्यंत आहे. मेष ते मीन राशींनी या काळात गुरु महाराजांचा नवग्रह स्तोत्रातील मंत्राचे पठण केल्यास लाभदायी ठरू शकते. गुरु महाराज मागील काही महिन्यांपासून अतिचार गतीने प्रवास करत आहेत. आता अतिचार गती म्हणजे काय, तर सामान्यतः गुरुग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 12 ते 13 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र 14 मे 2025 ते 17 मार्च 2033 या काळात गुरु महाराज अतिचारी पद्धतीने भ्रमण करत आहेत. एखादा मोठा ग्रह इतक्या वेगाने जेव्हा भ्रमण करतो तेव्हा त्याचे परिणाम तितकेच अचानक घडताना दिसतात. जेव्हा गुरुग्रह अतिचारी होतो म्हणजे अतिवेगाने एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो, तेव्हा त्याची विचार करण्याची क्षमता खूपच कमी होते. गुरु महाराज जेव्हा अतिचार गतीत जातात तेव्हा ती संकटाची चाहूल असते. असा अतिचारी गुरु आतापर्यंत बऱ्याच वेळेला झाला आहे. परंतु अशा अघटित घटना घडण्यासाठी पापग्रहांशी म्हणजेच काय तर शनी आहे, मंगळ आहे, राहू, केतू, प्लुटो, हर्षल, रवी, नेपच्यून यांच्याशी कुयोग झाल्यावर अशा भयंकर घटना घडू शकतात. 14 मे 2025 या दिवशी गुरु महाराजांनी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर आता लगेचच 18 ऑक्टोबरला ते कर्क राशीत उच्चीचे होणार आहेत. त्यानंतर पुन्हा 5 डिसेंबरला पुन्हा वक्री होऊन ते मिथुनेत जातील. त्यांचा हा प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुग्रहाच्या भ्रमणामुळे अनेक मोठ्या घडामोडी घडू शकतात. त्यानुसार आता होणारा हा गुरुबदल राशीनुसार कसा राहील हे आपण समजून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मेष राशीचा विचार करता आपल्या राशीला गुरु चौथा आहे. या काळात वास्तू आणि वाहनाचे योग आपल्यासाठी उत्तम आहेत. घरात थोडी सुख शांतता निर्माण होऊ शकते. सध्या आपल्याला 7:30चा काळ सुरू आहे, त्यामुळे थोडाफार संघर्ष हा आहेच. मात्र या काळात 7:30ची तीव्रता कमी होईल. आता तुमच्या आयुष्यात या सुखांनो या असे म्हणायला काहीच हरकत नाही, कारण तुम्हाला भाग्याने अनेक गोष्टी प्राप्त होतील. जे जातक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. सोबतच अचानक धनलाभ होणं, प्रॉपर्टीतून धनलाभाच्या संधी निर्माण होणं असे शुभयोग आहे. तुमचं कार्यक्षेत्र नोकरी असेल, व्यवसाय असेल तर यामध्ये चांगले बदल दिसून येतील. थोडक्यात मेष राशीसाठी हा अत्यंत सुंदर काळ आहे. या काळात आपण दर गुरुवारी गोमातेला स्वतःच्या हाताने केळं खाऊ घालू शकता. या व्यतिरिक्त गुरु महाराजांचा बीज मंत्र आहे ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः. या गुरुग्रहाच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. आता आपण वृषभ राशीसाठी गुरु महाराजांचं हे राशी परिवर्तन कसं असणार आहे, तर गुरु महाराज वृषभ राशीला तृतीय स्थानामधून जात आहेत. मागील काळात कुटुंबामध्ये जोडीदारासोबत विसंवादाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यात आता बदल घडून येईल. या सर्व दृष्टीने तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील. आपल्या लाभात अजून वृद्धी होणार आहे. अनपेक्षितपणे अनेक गोष्टी तुमच्यासाठी घडून येतील. भाग्य समृद्ध झालेलं असेल. इच्छापूर्ती घडून येईल. अनेक इच्छा ज्या वर्षानुवर्षे तुमच्या मनात होत्या त्या अनपेक्षितपणे घडून येतील. आर्थिक लाभ होईल. प्रॉपर्टीतून लाभ होईल. कौटुंबिक वारशाने जर तुम्हाला काही प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता असेल
तर ते या काळात उत्तमरित्या घडून येईल. गुरुपरिवर्तनाच्या या काळात वृषभ राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही श्री गुरवे नमः या गुरुग्रहाच्या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. आता आपण मिथुन राशीसाठी गुरु महाराजांचं हे राशी परिवर्तन काय फळ देणार आहे हे पाहणार आहोत. मिथुन राशीला गुरु महाराज धनस्थानातून भ्रमण करत आहेत. या काळात तुमची अर्थप्राप्ती वाढणार आहे. विविध मार्गांनी तुम्हाला धन प्राप्त होणार आहे. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, कुटुंबात एखाद्या नव्या व्यक्तीचं आगमन होऊ शकतं. मग ती व्यक्ती तुमची सून, जावई, एखादं लहान बाळ अशा रीतीने कुटुंबवृद्धी होऊ शकते. कौटुंबिक सौख्य वाढणं, चांगल्या गप्पा गोष्टी होणं, घरातील वातावरण आनंददायी होणं असे अनेक शुभ प्रभाव मिथुन राशीसाठी निर्माण होणार आहेत. गेल्या काही काळापासून जे जातक प्रमोशनची वाट बघत होते त्यांच्यासाठी प्रमोशनची संधीही निर्माण होणार आहे. नोकरीमध्ये स्थैर्य, प्रमोशन असे अनेक शुभ प्रभाव आपल्याला प्राप्त होणार आहेत. या काळात तुमचं भाग्य अधिक समृद्ध होईल. कर्माची दिशा योग्य राहील. तुम्ही नियोजनपूर्वक आणि उत्तम कार्य कराल. तुमच्या कार्यातून अर्थप्राप्ती देखील होईल. गुरुपरिवर्तनाच्या या काळात मिथुन राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही धार्मिक पुस्तकांचे दान करू शकता. पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा उपयोग करू शकता. ओम बृहस्पतये नमः या गुरुग्रहाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता आपण कर्क राशीसाठी गुरु महाराजांचं हे राशी परिवर्तन कसं असणार आहे हे जाणून घेऊया. गुरु महाराज तुमच्याच राशीत आल्याने उच्चीचे झाले आहेत. ते तुमच्या प्रथम स्थानातून भ्रमण करणार आहेत. या काळात तुम्हाला अनेक लाभाच्या संधी निर्माण होत आहे. वास्तू, वाहन, मातृसौख्य या सर्व माध्यमातून लाभच लाभ होणार आहे. गुरुग्रहामुळे व्यवसाय, नोकरी, प्रॉपर्टी, कुटुंबवृद्धी यामध्ये प्रगती घडून येईल. तुम्हाला शिक्षणात यश मिळेल. संतती इच्छुक जोडप्यांची मनोकामना देखील पूर्ण होईल. शाळेत काही कामं अडकलेली होती ती अचानकपणे मार्गी लागतील. आपल्या राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाच्या वस्तू घरी ठेवायला हव्यात. नोकरीतील ज्येष्ठ सहकाऱ्यांचा आदर करा. त्यांचा योग्य तो मान सन्मान करा. याशिवाय श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायांमुळे नक्कीच तुम्हाला लाभ होईल. आता आपण सिंह राशीला गुरु महाराजांचं फळ काय आहे ते पाहूया. सिंह राशीला गुरु महाराज 12वे येत आहेत. जे जातक घरात पाळणा हलण्याची वाट पाहत असतील तर त्यांची मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकते. आध्यात्मिक प्रवास देखील होऊ शकतो. खर्चामध्ये वाढ होईल. शिक्षण संततीच्या दृष्टीने असेल. अडथळे अडचणीतून मार्ग काढत तुम्ही आध्यात्मिक प्रगती कराल. नोकरीत प्रमोशन होणं, सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून सहकार्य वाढणं, सहकाऱ्यांसोबत योग्य पद्धतीने जुळवून घेतल्यामुळे त्यांचं सहकार्य वाढणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील. हा काळ तुम्हाला आध्यात्मिक उंची देईल. परदेश गमनाची दारे उघडून देईल. संतती आणि शिक्षणासंबंधित गोष्टीमध्ये आनंद देईल. या काळात सिंह राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही धार्मिक स्थळांवर सेवा कार्य करा. दर गुरुवारी झाडांना पाणी घाला. पिंपळ किंवा वटवृक्षाला प्रदक्षिणा घाला. गुरुग्रहाचा गायत्री मंत्र आहे ओम बृहस्पतये विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात. हा गुरुग्रहाचा गायत्री मंत्र असून त्याचा आपण 108 वेळा जप करा. तुम्हाला हाही काळ अतिशय सुंदर जाऊ शकतो. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करायला हवेत. आता आपण कन्या राशीला हे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन काय फळ देणार आहे ते पाहूया. कन्या राशीला गुरु महाराज लाभभावातून भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. विविध माध्यमातून लाभच लाभ मिळणार आहे. व्यवसाय, नोकरी, प्रॉपर्टी, कुटुंबवृद्धी यामध्ये प्रगती घडून येईल. प्रवासातून फायदा होईल. शिक्षण आणि संततीच्या संदर्भात आनंददायी गोष्टी घडतील. व्यावसायिक पार्टनर सोबत तुमचे संबंध सुधारतील. शिक्षण, व्यवसाय, कुटुंब, परदेश प्रवास, पार्टनर अशा सर्वच ठिकाणी तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. गुरुपरिवर्तनाच्या या काळात कन्या राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाच्या वस्तू स्वतःसोबत ठेवू शकता. दर गुरुवारी एक केळं गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घाला. याशिवाय ओम ग्राम ग्रीम ग्रोम 6
गुरवे नमहा हा गुरुग्रहाच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल, तुमचा ताणतणाव कमी होईल. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा. आता आपण तूळ राशीला गुरु महाराजांचं हे परिवर्तन काय फळ देणार आहे हे पाहूया. तूळ राशीसाठी गुरु महाराज दशम स्थानातून जात आहेत. दशम काय आहे तर हे कर्माचं स्थान आहे. त्यामुळे या काळात तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात. करिअरमध्ये तुम्हाला एक उंची प्राप्त होईल. तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील. समाजात योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. या काळात तुम्हाला धनप्राप्ती तर होईलच, मात्र योग्य ती बचत देखील होईल. कुटुंब वृद्धी देखील होऊ शकते. जे जातक वास्तू वाहनाचा विचार करत आहेत त्यांचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ आले आहेत. आर्थिक सुधारणा होतील. घरगुती वातावरण सुखावह होईल. नोकरीमध्ये स्पर्धेमध्ये अडकलेले प्रश्न सुटतील. त्यामुळे प्रत्येक कार्यक्षेत्रात तुम्हाला आर्थिक लाभ हा होणारच आहे. या काळात तूळ राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास आपण दर गुरुवारी चण्याची डाळ आणि गूळ गाईला खाऊ घाला. नवग्रह स्तोत्रातील गुरुग्रहाचा मंत्र 108 वेळा म्हणावा. या उपायांमुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये सुधारणा होऊ शकते. दाम्पत्य जीवन आनंदी होऊ शकतं. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा. आता आपण वृश्चिक राशीला गुरु महाराजांचं हे परिवर्तन काय फळ देणार आहे हे पाहूया. वृश्चिक राशीसाठी गुरु महाराज भाग्यस्थानातून भ्रमण करत आहेत. त्यामुळे आपला भाग्योदयाचा काळ आहे हे तुम्ही समजून चला. तुमचे आरोग्य सुधारेल. जे काम तुम्ही आजचं उद्यावर ढकलत होता ते आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्यातून ज्ञानाची झलक दिसेल. नवीन ओळखी होतील. गाठीभेटी होतील. अडथळे कमी होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अभ्यास करताना आनंद वाटेल. तुम्ही आपली इच्छाशक्ती, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे परिश्रम जागृत ठेवा. गुरुपरिवर्तनाच्या या काळात वृश्चिक राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही श्री दत्तगुरूंच्या मंदिरात यथाशक्ती अन्नधान्य द्या. श्री गुरुदेव दत्त हा नामजप 108 वेळा करावा. तुमच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. भाग्य देखील उजळेल. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करायला हवेत. आता आपण धनु राशीला गुरु महाराजांचे हे परिवर्तन काय परिणाम देणार आहेत हे पाहूया. धनु राशीला गुरु महाराज अष्टम भावातून जात आहेत. अष्टम काय आहे तर अडथळ्यांचं स्थान आहे. परंतु अजिबात डगमगून जाऊ नका. कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही डगमगणार नाही. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचे तेज वाढलेले असेल. केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही. त्यानुसार मागील काळात तुम्ही जे काही परिश्रम केलेले असतील त्याचे शुभ फळ मिळण्याचा काळ आहे. या काळात तुम्ही धार्मिक आध्यात्मिक गोष्टींवर खर्च करणार आहात. घरासाठी, घरातील व्यक्तींसाठी, कुटुंबासाठी तुम्ही आनंदाने खर्च करणार आहात. ज्यांचे कौटुंबिक प्रॉपर्टी विषयक प्रश्न प्रलंबित असतील ते या काळात सुटू शकतात. घरात पाहुण्यांचं आगमन होईल. नवीन वास्तूचे योग, घराच्या दुरुस्तीचे योग, घरासाठी एखादी वस्तू घेण्याचे शुभ योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. वाहन घेण्याची संधी मिळेल. गुरुपरिवर्तनाच्या या काळात धनु राशीसाठी उपाय सांगायचा झाल्यास दर गुरुवारी चण्याची डाळ आणि गूळ गाईला खायला द्या. याशिवाय नवग्रह स्तोत्रातील गुरुग्रहाचा मंत्र 108 वेळा म्हणा. आता आपण मकर राशीवर या गुरुपरिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे हे समजून घेऊया. आपल्या राशीला गुरु महाराज 7व्या स्थानातून भ्रमण करत आहेत. त्यामुळे आपल्या नातेसंबंधामध्ये, व्यवसायामध्ये मोठे बदल घडून येताना दिसतील. जोडीदाराचा धार्मिक आणि आध्यात्मिक कल वाढेल. कौटुंबिक आयुष्यात सौख्य वाढेल. तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी घडून येईल. आध्यात्मिक उंची निर्माण होईल. सकारात्मक विचारांची निर्मितीही होईलच. आरोग्यात सुधारणा होतील. या काळात तुम्ही जर तुमच्या मनावर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला फार मोठं यश प्राप्त होऊ शकतं. व्यवसायात अधिक परिश्रम करावे लागतील. त्यातून तुमची प्रगती घडून येईल. प्रवास, नवीन संबंध हे सर्व तुम्हाला पुढे घेऊन जातील. थोडक्यात सांगायचे म्हटल्यास गुरुग्रहाच्या या गोचर काळात मकर रास नव्या आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उंच भरारी घेणार आहे. गुरुपरिवर्तनाच्या या काळात मकर राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही श्री दत्तगुरूंच्या मंदिरात यथाशक्ती दान करा. श्री गुरुदेव दत्त हा नामजप 108 वेळा म्हणा. हे उपाय तुम्ही नक्की करा. नक्की फायदा होईल. या गुरुपरिवर्तनाचे कुंभ राशीवर काय परिणाम होणार आहेत हे समजून घेऊया.
आपल्या राशीला गुरु महाराज 6व्या घरातून जात आहेत. त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये यश नक्की मिळेल. योग्य गुंतवणूक शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, प्रवासासाठी, धार्मिक कार्यासाठी किंवा वास्तूसाठी केलेला खर्च हा नेहमीच शुभ खर्च असतो. जिथे खर्च झाला तेथून तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होतील, ज्याला आपण योग्य गुंतवणूक म्हणतो. कुटुंबात एकोपा वाढेल, सौख्य आणि आनंद वाढेल. कुटुंबातील मतभेद कमी होतील. कुटुंबात वृद्धी घडून येईल. हे जरी सर्व खरं असलं तरी षष्ठ स्थानातील गुरुग्रह तुमच्यासाठी थोडे अडथळे निर्माण करू शकतात किंवा तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांकडून त्रास होऊ शकतो. पण गुरुग्रह स्वतः उच्च राशीत असल्यामुळे त्यांचा सामना करण्याची शक्ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. यासाठी तुम्ही नियमित गुरुग्रहाची उपासना करणं आवश्यक आहे. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः या गुरुग्रहाच्या बीजमंत्राचा नियमित आपण 108 वेळा जप करावा. आता आपण मीन राशीला या गुरुपरिवर्तनाचे काय परिणाम होणार आहेत ते समजून घेऊया. मीन राशीला गुरु 5व्या स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे आता आपल्या कामांना नवीन रंग, नवीन गती मिळणार आहे. तुमचे मनोबल, तुमच्यातील प्रामाणिकपणा हा तुम्हाला पुढे घेऊन जाईल. धार्मिक कार्यात सहभाग, यात्रांची संधी, सकारात्मक विचारांनी तुमची प्रगती होईल. नोकरीमध्ये पदोन्नती, व्यवसायात नवीन करार, अनपेक्षित उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणं यांसारखे लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहेत. आरोग्यात सुधारणा होईल, मन शांत होईल, जीवनात सकारात्मकता वाढेल. बाहेरील परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही आतून मजबूत राहाल. आपल्याकडून कोणताच चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. हा काळ तुमच्यासाठी नवीन आत्मविश्वास, नवीन उत्साह आणि नवीन संधीचे दार उघडणार आहेत. गुरुपरिवर्तनाच्या या काळात मीन राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही दररोज मंत्र जप आणि ध्यानधारणा करायला हवी. याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम मिळू शकतात. श्री गुरुदेव दत्त हा आपण 9 माळा जप करणं आवश्यक आहे. या उपायामुळे अध्यात्मात प्रगती, अंतर्ज्ञान, आरोग्य आणि मानसिक शांती प्राप्त होते. म्हणून हे उपाय आपण नक्की करा. धन्यवाद.